श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, कालपर्यंत ताई माझं खूप छान चालू होतं। माझ्या घरातही आनंदाचं वातावरण होतं, समाधानाचं वातावरण होतं। अगदी कालपर्यंत हवा तितका पैसा घरामध्ये येत होता। माझ्या मुलांमध्ये एकोपा होता। आमचं नवरा बायकोचं नातं खूप सुंदर होतं। माझी मुलं मला कधीही उलट बोलत नव्हती। माझ्या घरातील जे काही करते आहेत ते कधीही कोणत्याही व्यसनाच्या अधीन गेले नव्हते। पण अचानकपणे कोणाची तरी काहीतरी नजर लागली आणि माझ्या घरातील एकही व्यक्ती माणसामध्ये राहिला नाही किंवा घरामध्ये एकोपाच राहिला नाही। घरामध्ये कंटिन्यू खटके उडतात, कंटिन्यू घरामध्ये वादविवाद चालू झालेले आहे। काही कारण नसताना घरामध्ये गैरसमज होतात, काही कारण नसताना वादविवाद होतात। घरातील पूर्ण जी शांती आहे ती नष्ट होत चाललेली आहे। अगदी छोटी छोटी जी मुलं आहेत ती सुद्धा मोठ्या लोकांचं ऐकत नाही, ती सुद्धा घरातील मोठ्या लोकांना उलट बोलतात। घरातीलच व्यक्ती आपला राहिलेला नाही। ज्या व्यक्तीला जीव लावला, ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच व्यक्तीने विश्वासघात केला। अगदी एका ताटात जेवणारे सुद्धा आज आपले राहिले नाहीत। भलेही मग तो नवरा असो, भलेही ती बायको असो, भलेही तो भाऊ असो, बहीण असो, आई असो, वडील असो किंवा मित्र परिवारातील कोणी असो। परंतु असं का घडतं हा आपण कधी विचार केला का? हे घडतं कुणाची तरी आपल्याला नजर लागली, कोणीतरी आपल्यावरती काहीतरी बाधा केली, कोणीतरी काहीतरी इडापिडा केली। त्यामुळे बहुतेक वेळा तर आपल्या असं लक्षातही येतं की ही व्यक्ती माझ्या घरामध्ये येऊन गेली, त्यानंतरच माझ्या घराचं वातावरण चेंज झालं। किंवा तुमचा उद्योग असो, व्यवसाय असो, तो खूप सुंदर चालू होता, पण अचानकपणे एखादी व्यक्ती येऊन गेली आणि तो उद्योग व्यवसाय हळूहळू ठप्प व्हायला लागलेला आहे। आपल्याला कळत न कळत हे जाणवतं सुद्धा की काहीतरी कुठेतरी चुकत आहे। बहुतेक वेळा तर असं होतं की ही लोक समजत सुद्धा नाही, कारण ही लोक आपलीच असतात, आपल्याच नातेसंबंधातील असतात, आपल्याच घरातील असतात। आपण म्हणतो पहा, बहुतेक वेळा तुम्ही हे ऐकलंही असेल की बाहेरचा शत्रू परवडतो पण घरातला शत्रू परवडत नाही। कारण बाहेरचा शत्रू हा समोरासमोर वार करतो आणि घरातील शत्रू हा पाठीमागे वार करतो। आपण इतिहासामध्ये सुद्धा हे ऐकलेलं आहे। म्हणूनच घरातीलच लोक जर तुझं वाईट चित्तत असतील, घरातीलच लोक तुला त्रास देत असतील, घरातीलच लोक तुला अपमानित करत असतील, घरातीलच लोक तुला मान सन्मान देत नसतील, तर हा उपाय निश्चित कर। निश्चित तुझ्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम हे सॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल। प्रॉब्लेम सॉल्व्ह तर होतातच हो, प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला काही लागत नाही, फक्त संयम आणि योग्य वेळ यावी लागते। कोणताही उपाय आपण करतो, कोणताही तोडगा आपण करतो, कोणती सेवा आपण करतो, त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये एक विषय आला पाहिजे की आपण हे करतोय हे फक्त आणि फक्त आपले जे काही कर्म चालू आहे, आपण जे काही कार्य करत आहे त्या कार्याला आपल्या नशिबाची साथ मिळावी, आपल्या स्वामीची साथ मिळावी, म्हणून आपण हे सेवा उपाय करत आहोत। हे ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये राहील त्यावेळेस तुम्ही जो उपाय करा तो लेट्स गो करून सोडून द्या, निश्चित त्या उपायाची अनुभूती तुम्हाला येईल। अधिक वेळ न घेता उपाय सांगणार आहे। तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चित संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। थोडासा आवाज मागे पुढे होईल कारण जीभ थोडंसं तोंड आलेलं आहे, थोडं समजून घ्या, लगेच कमेंट्स करू नका, थोडासा आवाज मागे पुढे होईल। सुरुवातीलाच यासाठी सांगते की काही नासके आहेत ते येऊन निगेटिव्ह कमेंट करतातच, पण काही हरकत नाही। तर पहा, हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही शनिवारी करायचा आहे। तुम्हाला प्रत्येक शनिवारी कमीत कमी 4 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते। या उपायासाठी तुम्हाला एकदम ताजं फ्रेश असं अर्ध पिवळं अर्ध हिरवं जे ताजं फ्रेश लिंबू येतं पहा, पूर्ण पिवळं घ्यायचं नाही किंवा पूर्ण हिरवंही घ्यायचं नाही, जे अर्ध पिवळं आणि अर्ध पिवळाने अर्ध हिरवा असतं असं लिंबू घ्यायचं, फ्रेश लिंबू असावं। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाचा धागा,
मग तुम्ही जो मशीनसाठी वापरता तो जरी धागा घेतला तरीही चालेल. फक्त नवीन जी आमच्याकडे गुंडी म्हणतात, नवीन रिम म्हणतात काही ठिकाणी, ती आणायची आणि तो धागा वापरायचा, कारण जास्त धागा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे टाचणी. जी टाचणी आपण एखादं फायलिंग वगैरे करताना लावतो, ती स्टेपलरची टाचणी नाही. तर टाचण्या सर्वांना माहिती आहे, तर टाचण्या 7 टाचण्या तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला येथे लागणार आहे काळ्या रंगाचा पेन. इतर कोणत्याही रंगाचा पेन चालणार नाही. काळ्या रंगाचा कोणताही पेन घेतला तरीही चालेल. मार्कर घ्या, बॉल पेन घ्या, कोणताही पेन घ्या. तो काळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि काळ्या रंगाचं एक छोटंसं कापड किंवा काळ्या रंगाची एक छोटीशी पोटली तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. एक सुरी तर आपल्या घरात असते, एक सुरीही लागणार आहे आणि एक छोटंसं बाऊल. तर काय करायचं आहे, तुम्ही हा उपाय शनिवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. वेळेचं बंधन नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही उपाय केला तरीही चालेल. हे सर्व साहित्य घ्यायचं. घरात जिथे शांतता आहे तेथे बसून केला तरीही चालेल, कुठेही बसून केला तरी चालेल. अगदी घराच्या टेरेसवरती बसून केला, अंगणात बसून केला तरीही चालेल. फक्त तिथे तुम्हाला विचारायला कोणी येऊ नये की बाबा रे तू काय करत आहे, एवढी मात्र काळजी घ्या. शांत ठिकाण असावं. हे सगळं साहित्य घ्यायचं. बसायला एक आसन घ्यायचं. प्रथम दिवा प्रज्वलित करायचा. कोणताही उपाय, कोणतीही सेवा, कोणताही तोडगा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करायचा. 2 अगरबत्ती लावून घ्यायच्या, कारण कोणताही उपाय हा आपण अग्नीला साक्षी मानून करतो आणि अग्नीला साक्षी मानून केलेला कोणताही उपाय कधीही खाली हात जात नाही. एक बसायला आसन घ्या. स्वच्छ हातपाय वगैरे धुवून त्या आसनावरती बसा. एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि हे जे लिंबू घेतलेलं आहे, लिंबू व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्या. एका कोरड्या कापडाने लिंबू व्यवस्थित पुसून घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, त्या लिंबावरती, लिंबाला 2 भाग असतात, एक दांड्या कडचा आणि वरचा. तर तो लिंबू असा पकडायचा. एका साईडला या बाजूला त्या लिंबावरती तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आणि जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो किंवा जो व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देत नाही, जो व्यक्ती तुमचा शत्रू बनत चाललेला आहे, जो व्यक्ती तुमचं तोंडही पाहत नाही, तुमच्यापासून दूर गेलेला आहे, तुम्हाला अपमानित करतो, तुम्हाला शिव्या श्राप देतो, त्या व्यक्तीचं नाव दुसऱ्या साईडने काळ्याच मार्करने किंवा काळ्याच रंगाच्या पेनने लिहायचं आहे. ह्या बाजूला आता समजा माझं नाव आहे सोनल, तर मी लिहिणार आहे सोनल. आणि इकडच्या दुसऱ्या बाजूला समजा माझी एखादी मैत्रीण आहे किंवा माझ्या घरातील एखादा व्यक्ती आहे जो माझ्याबरोबर बोलत नाही किंवा माझ्यापासून लांब गेलेला आहे, तर त्याचं नाव आहे रोहन. तुम्ही ह्या बाजूला लिहिणार रोहन. किंवा लिहिणार मैत्रीण आहे समजा, तर तिचं नाव आहे समजा प्रभा, तर इकडच्या बाजूला लिहिणार प्रभा आणि इकडच्या बाजूला सोनल. अशा पद्धतीने लिंबावरती काळ्या शाईच्या पेनने नावं टाकून घ्यायची. ही नावं टाकून झालीत की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या तुम्ही टाचण्या घेतलेल्या आहेत 7 टाचण्या, ह्या टाचण्या व्यवस्थित प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, लिंबाला टोचायच्या आहेत. एक काळजी मात्र घ्या, तुम्हाला हे लिंबू व्यवस्थित असं उभं लिंबू आपल्याला कापायचं आहे. ह्या लिंबाच्या 4 फोडी करायच्या आहेत. ह्या लिंबाच्या फोडी करताना या 7ही टाचण्यामध्ये येऊ नये, लिंबू कापताना कोणतीही अडचण येऊ नये ही मात्र काळजी घ्या. म्हणून लिंबू असं उभं पकडायचा आणि 7ही टाचण्या उभ्या पद्धतीने 7 गोल आकार लिंबू आहे, तर 7 बाजूला व्यवस्थित असं टोचून द्यायचं, उभ्याच टोचायच्या, म्हणजे लिंबू उभं कापताना काही अडचण येत नाही. 7 टाचण्या टोचायच्या. ह्या टाचण्या टोचताना तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यक्तीचं, जो तुमचा शत्रू बनत चाललेला आहे, ज्या व्यक्तीने तुमचं वाईट चित्तत आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता समजा ती माझी मैत्रीण आहे, ती वाईट चित्ते किंवा माझ्यापासून दूर गेलेली आहे, तिचं नाव प्रभा आहे, तर मी पहिली टाचणी टोचली प्रभा, दुसरी टाचणी टोचली प्रभा, तिसरी प्रभा प्रभा प्रभा. एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे टाचण्या टोचून झाल्या की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे लिंबू आहे, काळ्या रंगाचा जो काळ्या रंगाचा जो धागा घेतलेला आहे, हा धागा तुम्हाला लिंबाला 7 वेळा उभंच लिंबू पकडायचं, 7 वेळा गुंडाळायचा आहे. 7व्या वेळेस गुंडाळून झालं की लास्टचा जो धागा उरेल तो तिथे खोचून द्या किंवा अगदी गाठ जरी मारलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही. 7ही वेळेस पहिला फेरा मारताना प्रभा, दुसरा फेरा मारताना प्रभा, तिसरा फेरा मारताना प्रभा, हे नाव कंटिन्यू घेतच राहायचं आहे. म्हणजे हे नाव नाही घ्यायचं, तुम्हाला ज्या व्यक्तीचा त्रास आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता तुम्हाला एखादी व्यक्ती आहे, तिचं नाव आहे प्रमिला, तर तुम्ही प्रमिला घ्या. तिचं नाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे
काही असेल, विघ्नेश ते विघ्नेश घ्या, राघव घ्या, जिग्नेश असेल जिग्नेश, किंवा कोणतेही नाव असू द्या हो, आता मला नाव पटकन आठवत नाहीत. सीता असेल, रमा असेल, काही नाव असू द्या, अस्मिता असेल, रोहिणी असेल, ती नावं तुम्हाला येथे ते धागा गुंडाळताना घ्यायची आहेत. हे गुंडाळून झालं 7ही वेळेस एका वेळेस एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं. एवढं मात्र लक्षात ठेवा, उपाय करताय एकाच व्यक्तीसाठी करताय. फक्त उदाहरण म्हणून मी तुम्हाला नावं वेगवेगळी सांगितली. तर तुम्हाला प्रभाच्या ठिकाणी मी जिथं प्रभा म्हटले तर तिथे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. हे झाल्याच्या नंतर काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे लिंबू बांधायचं आहे. व्यवस्थित गाठ मारायची आणि त्याची एक पोटली तयार करून घ्यायची. ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची. उजव्या हातावरती घेऊन तो मंत्र सांगते, या मंत्राने तुम्हाला ही पोटली जी आहे ती अभिमंत्रित करायची आहे. तर मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्रामध्ये खूप ताकद आहे. मंत्र हा वशीकरणाचा मंत्र आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मंत्र आहे, शास्त्रशुद्ध मंत्र आहे. म्हणून मंत्रातील प्रत्येक अक्षर तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यांना समजत नाही त्यांनी व्हिडिओ स्किप करा. त्यातील एक एक अक्षर नोटबुकवरती वहीवरती लिहून घ्या आणि नंतर उपाय करताना हे एक एक अक्षर वाचन त्या पद्धतीने उपाय करा. कारण बहुतेक कमेंट्स आजही एका व्हिडिओला कमेंट्स आले की ताई तुम्ही जो उपाय सांगितला तो उपाय मी केला, मला अगदी 2च दिवसामध्ये अनुभूती आली. पण त्यानंतर माझी मैत्रीण म्हणजे त्या व्यक्तीने तिच्या मैत्रिणीसाठी उपाय केला होता, तर तिला त्या व्यक्तीला 2च दिवसामध्ये अनुभूती आली. तर तुम्ही सांगा 2 दिवसामध्ये अनुभूती आली तर तिने किती स्ट्रॉंग पद्धतीने तो उपाय केला असेल, किती पॉझिटिव्हली तो उपाय केला असेल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही तितकं पॉझिटिव्ह असणंही गरजेचं आहे. पण पुढेही तिने असं लिहिलं की ताई त्यानंतर पुन्हा माझी मैत्रीण माझ्याबरोबर बोलायची बंद झाली. कसं असतं माहिती आहे का ताई, ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगते, एखाद्या व्यक्तीची मनस्थिती कशी आहे, त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी काय चालू आहे हे आपण सांगू शकत नाही. तुम्ही पुन्हा उपाय करा. पुन्हा ती जर व्यक्ती तुमच्याबरोबर बोलली तर ठीक आहे, नाही बोलली तर इग्नोर करा, सोडून द्या. असे भरपूर भेटतात. कारण कसं आहे, एखाद्या व्यक्तीच्या आपण जवळ जातो, एखाद्या व्यक्तीला आपण गुजी करतो, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण त्याला आपलं मानतो. पण तो व्यक्ती जर आपल्यापासून दूरच जाणं पसंत करतोय तर जाऊ द्या, लेट्स गो करून सोडून द्या. त्याला दुसरा पर्याय नाही. कारण आपण एकदा सांगून माणसाचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण तुम्हाला एक म्हण माहिती आहे, कुत्र्याचं शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकडंच राहतं. म्हणून जास्त विचार करायचा नाही, लेट्स गो करून सोडून द्यायचं. तर सांगण्याचं तात्पर्य असं होतं की तुम्ही उपाय करताना किती पॉझिटिव्हली करताय त्यावरती डिपेंड आहे तुम्हाला अनुभूती किती लवकर येणार आहे. खूप पॉझिटिव्ह कमेंट्स येतात. खूप छान वाटतं की मी जी काही तोडकी मोडकी सेवा स्वामी आई माझ्याकडनं करून घेत आहे ती तुमच्यापर्यंत येत आहे. तुमच्या शंकांचं, तुमच्या समस्यांचं, तुमच्या दुःखांचं निरसन होत आहे. हे असं ऐकलं, कमेंट्स अशा वाचल्या की खरंच खूप छान वाटतं आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटतं. तर पुढं पहा. आता हे लिंबू पोटलीमध्ये बांधलं तर मंत्र सांगते. उजव्या हातामध्ये लिंबाची पोटली ठेवायची आणि मंत्र व्यवस्थित ऐका. आता मी प्रभासाठी उपाय करते म्हणून मी मंत्र असा म्हणणार, प्रभा कुरुम कुरुम, प्रभा कुरुम कुरुम शत्रुपीडाय स्वाहा, प्रभा कुरुम कुरुम शत्रुपीडाय स्वाहा, प्रभा कुरुम कुरुम शत्रुपीडाय स्वाहा, प्रभा कुरुम कुरुम शत्रुपीडाय स्वाहा. कुरुम कुरुम 2दाच बोलायचं आहे. आता समजा एखाद्या व्यक्ती, समजा मी तुमच्या दादींसाठी उपाय करते, सोपं उदाहरण देते. त्यांचं नाव आहे सचिन, तर मी काय बोलणार, सचिन कुरुम कुरुम शत्रुपीडाय स्वाहा, सचिन कुरुम कुरुम शत्रुपीडाय स्वाहा. म्हणजे जिथं मी तुमच्या दादींचं नाव घेतलं, जिथं मी माझ्या मैत्रिणीचं नाव घेतलं, तिथं तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता. हे बोलून झालं 7 वेळा, कमीत कमी 7 वेळा हा मंत्र बोलायचा. जास्तीत जास्त 21 वेळा बोललात तर अतिशय उत्तम. तर हे बोलून झालं की हे जे लिंबू आहे हे 24 तास, फक्त 24 तास, म्हणजे आज सकाळी तुम्ही 8 वाजता उपाय केलाय, सकाळी 8ला, तर उद्या 8 वाजता तुम्हाला काय करायचं आहे, 24 तास पूर्ण झाल्याच्या नंतर ना ते लिंबू घ्यायचं. ते लिंबू घेऊन कधीही, म्हणजे 24 तास होतील त्या टायमिंगला, सकाळी केलं तर सकाळी, रात्री केलं तर रात्री, तर दुसऱ्या दिवशी 8 वाजताच. समजा तुम्ही 9ला केले तर दुसऱ्या दिवशी 9 वाजताच, सकाळी केले तर सकाळी, रात्री केले तर रात्री. ते ती लिंबाची पोटली घ्यायची. म्हणजे 24 तास ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे. अशा ठिकाणी ठेवायची की ही पोटली कुणालाही दिसणार नाही, कोणीही विचारणार नाही बाबा रे तू हे काय केलं आहे, म्हणजे कुठेही तुम्ही ठेवून द्या.
त्यानंतर 24 तास झाले की ही लिंबाची पोटली आणि सुरी घेऊन तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे जिथे कोणीही नाही, कोणी विचारणार नाही, अशा ठिकाणी जायचं. तिथे जायचं. त्यानंतर गेलात की दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं. त्या लिंबावरचा जो कपडा आहे तो कपडा सोडायचा आणि त्या लिंबाच्या उभ्या, तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलं, टाचण्या टोचताना सांगितलेलं, उभ्या 4 फोडी करायच्या. आणि या 4ही फोडी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चप्पल घालून तुमच्या पायाने तुम्हाला या एक एक फोड करून पायाखाली त्या रगडायच्या आहेत. अशा रगडायच्या की त्यातील जो रस आहे हा पूर्णपणे बाहेर पडला पाहिजे. चप्पल घालूनच रगडायच्या, नाही तर ताई पायामध्ये टाचणी भरली, एवढेही लहान कोणी नाही, सर्वांना सर्व समजतं. तर थोडी काळजी तुम्ही तुमची घ्या. तर तुम्हाला काय करायचं आहे, दक्षिण दिशेला तोंड करायचं. दक्षिण दिशेला तोंड करून एक फोड घ्यायची, ती पायाखाली किंवा टाचेखाली म्हणा, ती तुम्हाला रगडायची आहे. त्यानंतर दक्षिण दिशा झाली. त्यानंतर तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून उभं राहायचं. दुसरी फोड घ्यायची, पायाखाली रगडायची. तिसरी फोड पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं, पायाखाली रगडायची. चौथी फोड पश्चिम दिशेला उभं राहून रगडायची किंवा पूर्व दिशा जी राहिली असेल ती. फक्त सुरुवात करताना दक्षिण दिशेला तोंड करून करायची, एवढं मात्र लक्षात राहू द्या. नंतर तुम्ही सिक्वेन्स उलटा पालटा जरी झाला तरी चालेल, फक्त सुरुवात मात्र दक्षिण दिशेला तोंड करूनच करायची आहे. त्यानंतर थेट घरी निघून यायचं. घरी आले की डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं. बाथरूममध्ये जाऊन व्यवस्थित तूळ भरायची, ब्रश करायचा, आंघोळ करायची आणि त्यानंतरच तुमची दैनंदिन कामं करायची. घरी येताना मोबाईलवरती बोलत यायचं नाही. कोणताही जीवलग मित्र भेटला, मैत्रीण भेटली, कोणीही शेजारी भेटली, तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचं नाही. इग्नोर करायचं, पुढे निघून यायचं. का तर उपाय खूप प्रभावी आहे, खूप जालिम उपाय आहे. म्हणून डायरेक्ट घरी यायचं, आंघोळ पांघोळ करायची, त्यानंतर तुमची जी काही कामं आहे ती करायची. हा उपाय तुम्हाला दर शनिवार लागोपाठ सलग 4 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ताई मला सुतक आहे, ताई मला पिरियड आहे, ताई मला विटाळ आहे, काहीही हरकत नाही, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी पिरियड जरी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त पिरियड असताना तो दिवा तुम्ही लावणार आहात, तो दिवा आणि अगरबत्ती दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला लावायला सांगायची आणि त्यानंतर उपायासाठी तुम्ही बसायचं. किंवा दुसरा व्यक्ती जर स्वखुशीने करणार असेल तर अतिशय उत्तम, त्याच्याकडनं करून जरी घेतलं तरीही चालेल. फक्त सलग 4 शनिवार करायचा आहे. 4 शनिवारच्या आतमध्ये तुम्हाला इतका छान अनुभव येईल ना की तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरंच माझ्या जीवनामध्ये खूप बदल झाला. जसं मी ह्या ताईचं सांगितलं तसं. फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, मनामध्ये संयम ठेवा, निश्चित तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहे. कोणताही उपाय करताना काम धंदा सोडायचा नाही, ते करायचाच आहे. नाही तर काही रिकाम तिकडे येतात, कमेंट्स करतात की जर असं होत असतं तर कामधंदा करायची काय गरज. तर असं नाही, सुरुवातीला सांगितलं आपण उपाय तोडगे यासाठी करतो की आपलं जे काही कर्म आहे त्या कर्माला नशिबाची साथ भेटावी, आपल्या रस्त्यामध्ये येणारे अडथळे दूर व्हावेत, यासाठी आपण उपाय करत असतो. निश्चित उपाय मनोभावी करा, तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निर्दू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे लिहायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.